Very good morning friends. Welcome to युग फिजिक्स ट्युटोरियल. मित्रांनो, आपण इलेक्ट्रोस्टॅटिक हा लेसन बघत आहे. त्यामधला आपला 2 टॉपिक्स बाकी आहेत. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी पोस्ट करणार आहे. आता आपल्याला अल्टरनेटिव्हली करंट इलेक्ट्रिसिटी आणि इलेक्ट्रोस्टॅटिक हा लेसन बघायचा आहे. इलेक्ट्रोस्टॅटिकचे 2 पार्ट राहिले आहेत. ते नेक्स्ट लेक्चरमध्ये मी पोस्ट करणार आहे. आजपासून आपल्याला करंट इलेक्ट्रिसिटी हा नवीन लेसन स्टार्ट करत आहोत आपण. करंट इलेक्ट्रिसिटी बघा, अतिशय सिंपल लेसन आहे हा. डेली यूजमध्ये याच्यामधले जे काही कन्सेप्ट आहेत हे आपल्या डेली यूजमध्ये येत असतात. आता करंट इलेक्ट्रिसिटी, करंट मीन्स व्हॉट. फर्स्ट पार्ट आहे याच्यामधला करंट. व्हॉट इज मीन बाय करंट? सो करंट इज नथिंग बट इट इज द फ्लो ऑफ इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल. फ्लो ऑफ इलेक्ट्रिकली चार्ज पार्टिकल, याला काय म्हणतो आपण? करंट. सो व्हेन चार्ज पार्टिकल मूव्ह, इलेक्ट्रिक करंट त्याच्यामुळे काय काय होऊ शकते आपण प्रत्येकांना माहितीच आहे. जसं की लाईट असेल, आपल्या घरात लाईट असतो. लाईट कशामुळे ऑन होऊ शकतो? इट इज बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक करंट. हीट त्यामुळे क्रिएट होते, मॅग्नेटिक इफेक्ट प्रोड्यूस होतो, बरोबर आहे. त्यानंतर आपल्याजवळ मोबाईल असतो, टी व्ही असतो, घरातील फॅन असतात, कूलर असतात. हे सर्व ऑल दिस हॅपन बिकॉज ऑफ इलेक्ट्रिक करंट. बघा, कोणत्याही करंट एखाद्या याच्यामधून फ्लो होत असेल, आपल्या घरात लाईन असतं, बरोबर आहे, त्यामधून करंट फ्लो होतो. तर करंट फ्लो होण्यासाठी आवश्यकता कशाची असते? ते म्हणजे सर्किट. सो सर्किट म्हणजे काय असते? इट इज नथिंग बट वन टाईप ऑफ कंटिन्युअस पाथ. सर्किट मीन्स व्हॉट? इट इज अ वन टाईप ऑफ कंटिन्युअस पाथ. जसं की आपल्या घरात बल्ब असतो, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल बल्ब आपण ऑन केला, मीन्स स्विच ऑन केलं, तर त्यामधून काय फ्लो होत आहे? त्यामध्ये काय फ्लो होतात? इलेक्ट्रॉन्स त्यामधून काय होतो? फ्लो होतात, बरोबर आहे. बल्ब ऑन केला तर, ऑफ केला तर इलेक्ट्रॉनचा फ्लो होणार का? नाही होणार, बरोबर आहे. यावरून आपल्याला 2 कन्क्लुजन निघतात. एक, त्या सर्किटमध्ये एक सर्किट असतं ओपन सर्किट, बरोबर आहे. एक सर्किट असते ओपन आणि दुसरा सर्किट असतो क्लोज सर्किट. तर यावरून आपल्याला काय सांगता येईल? ओपन सर्किटमधून करंट फ्लो होईल की क्लोज सर्किटमधून करंट फ्लो होईल? तर त्यासाठी ओपन सर्किटमधून याच्यामधून करंट फ्लो होणार नाही. जसं की एखादा हा वायर जर असेल, या वायरला जर मी ब्रेक केलं तर यामधून करंट फ्लो होणार का? नाही. वायर म्हणजे एखादा तुटलेला, ओपन म्हणजे काय? तुटलेला वायर असेल किंवा काही पण असेल ज्याच्यामधून करंट फ्लो होत असेल, पण तो जर ब्रेक होत असेल त्यामधून करंट फ्लो होणार नाही. आणि जर सर्किट क्लोज असेल तर त्यामधून करंट फ्लो होणार, बरोबर आहे. सो करंट फ्लो केव्हा होईल? ज्यावेळेस सर्किट क्लोज असेल. सो करंट इज फ्लो ओनली व्हेन सर्किट इज क्लोज. यावरून आपण डेफिनेशन काय करू शकतो करंटची? बघा, सो करंट इज डिनोटेड बाय दिस लेटर आय. करंटला डिनोट करतो आपण आय या लेटरनी. सो करंट इज नथिंग बट इट इज द चार्ज पर युनिट टाइम. Current is charge per unit time. So this Q means what? It is charge and this small t denotes time. But if this time t is very small, then current I is equal to what? It is dq by dt. कॅल्क्युलसच्या लँग्वेजमध्ये आपण याला काय म्हणू शकतो? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इन टर्म्स ऑफ कॅल्क्युलस. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज असं सुद्धा म्हणू शकतो. तर आपल्याला फर्स्ट डेफिनेशन मिळालेली आहे. करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये फर्स्ट फॉर्म्युला मिळालेला आहे. करंट आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. क्यू मीन्स व्हॉट? चार्ज अँड टी मीन्स व्हॉट? टाइम. सो चार्ज पर युनिट टाइम इज व्हॉट? करंट. करंटला सिम्पली आपण फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन सुद्धा म्हणू शकतो. फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन इज नोन ॲज करंट. आता करंटचा फॉर्म्युला मिळाला आय इज इक्वल टू क्यू अपॉन टी. यावरून करंटचं युनिट फाइंड आउट करू शकतो. करंट युनिट काय आहे? करंटचं युनिट ऑफ करंट इज ॲम्पियर. करंटचं युनिट काय आहे या ठिकाणी? बघा, युनिट ऑफ करंट इज ॲम्पियर. याला कॅपिटल लेटर एनी आपण डिनोट करतो. करंटचं युनिट काय? ॲम्पियर. तर आपल्याला 1 ॲम्पियरची डेफिनेशन कशी करता येईल? बघा, आता बघा मित्रांनो, 1 ॲम्पियरची डेफिनेशन कशी करता येईल? 1 ॲम्पियर इज व्हॉट? इट कॅन बी डिफाईन ॲज इफ 1 कुलम ऑफ चार्ज फ्लो इन 1 सेकंड. इफ 1 कुलम ऑफ चार्ज, जर 1 कुलम चार्ज एका सेकंडमध्ये फ्लो होत असेल तर त्याला 1 ॲम्पियर म्हणतो. वी नो दॅट करंट इज चार्ज पर युनिट टाईम. सो
Unit of current is ampere, unit of charge is coulomb, and time is second. So 1 ampere is defined as a 1 coulomb. 1 ampere is what? This is 1 ampere means what? When a 1 coulomb of charge is flow in 1 second. So this is the definition of 1 ampere. यामध्ये महत्त्वाचा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा मित्रांनो, इलेक्ट्रिक करंटला डायरेक्शन असतं, बरोबर आहे. इलेक्ट्रिक करंट हॅज डायरेक्शन बट इट इज अ स्केलर क्वांटिटी. हा अतिशय महत्त्वाचा नीट JEE मध्ये विचारण्यासारखा प्रश्न आहे, की एखादा प्रश्न विचारू शकतात की इन फिजिक्स विच क्वांटिटी इज अ स्केलर क्वांटिटी इव्हन इफ इट हॅज अ डायरेक्शन. जर डायरेक्शन नसताना सुद्धा कोणती क्वांटिटी अशी फिजिक्समध्ये आहे की जी स्केलर क्वांटिटी आहे, तर त्याचा आन्सर काय? इलेक्ट्रिक करंट. सो इलेक्ट्रिक करंट हॅज डायरेक्शन बट इट इज अ स्केलर क्वांटिटी. सो व्हाय इट इज स्केलर क्वांटिटी? बिकॉज इट फॉलोज ॲडिशन लॉ. इट फॉलोज ॲडिशन लॉ ऑफ स्केलर क्वांटिटी. हा ॲडिशन लॉज फॉलो करतो, जे आपण क्लास 11मध्ये स्टडी केलेले आहेत. ॲडिशन लॉ फॉलो करतो. हा ॲडिशन लॉ फॉलो करतो ऑफ कशाचे? स्केलर क्वांटिटीचे. स्केलर क्वांटिटीचे ॲडिशन लॉज फॉलो करतो. दॅट्स वाय इलेक्ट्रिक करंट हॅज डायरेक्शन अँड दॅट्स वाय इट इज अ स्केलर क्वांटिटी. हे झालं मित्रांनो 1 अँपियर आणि इलेक्ट्रिक करंट, हे महत्त्वाचा टॉपिक आहे. आता काही बेसिक गोष्टी आपण क्लास 11मध्ये सुद्धा स्टडी केलेल्या आहेत, जसं की टाईप्स ऑफ कंडक्टर्स आहेत. टाईप्स ऑफ कंडक्टर किती असतात मित्रांनो? बघा, टाईप्स कंडक्टरचे टाईप्स कोणते आहेत? टाईप्स ऑफ कंडक्टर्स. बघा, टाईप्स ऑफ कंडक्टरमध्ये फर्स्ट आहे गुड कंडक्टर्स असतात, बरोबर आहे, गुड कंडक्टर्स. त्यानंतर सेमी कंडक्टर्स असतात, सेमी कंडक्टर्स. आणि त्यामध्ये नंतर असतात बॅड कंडक्टर्स, बरोबर आहे, बॅड कंडक्टर्स. आता यामध्ये बघा, गुड कंडक्टर्स म्हणजे काय? गुड कंडक्टर्स, कंडक्टर्स मीन्स व्हॉट? कंडक्टर्स आर दोज सबस्टन्स थ्रू विच करंट कॅन बी फ्लो. म्हणजे असे सबस्टन्स असतात कंडक्टर म्हणजे ज्यामधून करंट फ्लो होतो, जसं की मेटल. जेवढे मेटल्स असतात, ऑल मेटल्स आर गुड कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल गोल्ड, कॉपर, सिल्वर, ऑल दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ कंडक्टर्स. म्हणजे गुड कंडक्टर्स म्हणजे ज्यामधून करंट फ्लो होतो त्याला आपण कंडक्टर्स असं म्हणतो. सर्व मेटल्स काय असतात? गुड कंडक्टर्स असतात ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सेमी कंडक्टर्स याचे एक्झाम्पल्स असतात जर्मॅनियम, त्यानंतर सिलिकॉन. हे सेमी कंडक्टर्स आहेत, बरोबर आहे, ज्याची कंडक्टिव्हिटी लाईज बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. याची या सेमी कंडक्टरची कंडक्टिव्हिटी कशामध्ये लाय करतं? इन बिटवीन कंडक्टर अँड इन्सुलेटर. बॅड कंडक्टरला आपण इन्सुलेटरसुद्धा म्हणू शकतो. बॅड कंडक्टर्स आर ऑल्सो नोन ॲज इन्सुलेटर, बरोबर आहे. इन्सुलेटर म्हणजे काय? असे सबस्टन्स की ज्यामधून करंट फ्लो होऊ शकत नाही. फ्लो होऊ शकत नाही म्हणजे यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन जे असतात, यामध्ये फ्री कंडक्टर, इन केस ऑफ कंडक्टर फ्री इलेक्ट्रॉनची क्वांटिटी जास्त प्रमाणात राहते, मॅक्झिमम फ्री इलेक्ट्रॉन्स राहतात. यामध्ये सुद्धा इन्सुलेटरमध्ये सुद्धा फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, पण क्वचित 1 किंवा 2 किंवा 3 जास्तीत जास्त फ्री इलेक्ट्रॉन्स असू शकतात, किंवा नसल्या मीन्स त्यामध्ये नसल्यासारखेच फ्री इलेक्ट्रॉन्स असतात, बरोबर आहे. म्हणजे फ्री इलेक्ट्रॉन्स अतिशय कमी असतात, त्यामुळे याला इन्सुलेटर म्हणतो. मीन्स करंट कॅन नॉट फ्लो थ्रू दिस टाईप ऑफ सबस्टन्सेस. याचं एक्झाम्पल आपण देऊ शकतो की रबर. रबर इज अ इन्सुलेटर. त्यानंतर वूड, हे सुद्धा इन्सुलेटरचं एक्झाम्पल आहे. ह्या बेसिक थिंग्स आहेत, ह्या गोष्टी आपल्याला समोर युजफुल आहेत, त्यामुळे या गोष्टी आपल्याला रिकॉल करायच्या आहेत. सो दिस इज ऑल अबाउट द टाईप्स ऑफ कंडक्टर, गुड कंडक्टर, सेमी कंडक्टर अँड बॅड कंडक्टर्स. आता बघा मित्रांनो, काही डेफिनेशन्स बघायचे आपल्याला बघायचं आहे किर्चॉफ्स लॉज बघायचे आहेत. त्याकरता महत्त्वाची एक डेफिनेशन यूज होऊ शकते त्यामध्ये, जंक्शन. बघा, जंक्शन म्हणजे काय? इट इज अ पॉईंट, इट इज अ पॉईंट where two or more conductors are joined. बघा, कंडक्टर्स म्हणजे मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की ज्यामधून करंट फ्लो होत असतो, बरोबर आहे. हा जंक्शन म्हणजे काय? हा एखादा पॉईंट घेऊ आपण जंक्शन. यामध्ये हा एक कंडक्टर कन्सिडर करू, या ठिकाणी हा एक कंडक्टर कन्सिडर करू आपण, हा एक कंडक्टर. मीन्स 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर असतील आणि एका जंक्शन, हा काय? जंक्शन. एका जंक्शनवर जर जॉईन असतील, एका जंक्शनवर 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर जॉईन असतील, त्याला आपण काय म्हणतो? जंक्शन. जंक्शन मीन्स असा पॉईंट की ज्या ठिकाणी 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर्स अटॅच असतील, त्याला आपण जंक्शन म्हणतो. नेक्स्ट डेफिनेशन आहे मित्रांनो, लूप. लूप म्हणजे काय असते? इट इज अ क्लोज कंडक्टिंग पाथ. म्हणजे एक सर्किट,
क्लोज कंडक्टिंग पाथ, म्हणजे याला आपण सर्किटसुद्धा म्हणू शकतो. हे झालं लूप. हे आपल्याला डेफिनेशन युजफुल आहेत. आता बघायचं आपल्याला किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. बघा, दिस इज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. काय सांगतो हे स्टेटमेंट आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉचं, की अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट ए जंक्शन इज 0 इन ॲन इलेक्ट्रिकल नेटवर्क. मीन्स त्याची जी टोटल सम आहे, अल्जेब्रिक सम जंक्शनवर येणारी, ती टोटल सम किती असतं? 0. व्हेअर आय इज इट इज द करंट फ्लोईंग थ्रू द कंडक्टर. बघा, हा कन्सेप्ट आपण लॉ जो आहे किर्चॉफ्स फर्स्ट लॉ समजून घेऊ. लेट अस कन्सिडर दिस इज द जंक्शन. हा एक जंक्शन आहे. यावर कन्सिडर करू 2 किंवा 2पेक्षा जास्त कंडक्टर्स आहेत. हा एक कंडक्टर कन्सिडर करू, त्यानंतर हा एक कंडक्टर कन्सिडर करू, हा एक कंडक्टर कन्सिडर करू. बरोबर आहे. यावर या पॉईंटहून अशा प्रकारे फ्लो होत आहेत. बरोबर आहे. मीन्स यावर येणारी टोटल सम जी आहे, अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट अ जंक्शन इज 0. आता बघा, यामध्ये काय कन्सिडर करू आपण? लेट अस कन्सिडर दिस इज द करंट. बरोबर आहे. याला नाव देऊ आपण I1. बरोबर आहे. I1. त्यानंतर हा करंट लिव्हिंग द जंक्शन आहे I2. याला नाव देऊ I3. त्यानंतर याला नाव देऊ I4 आणि याला नाव देऊ आपण I5. याला नाव देऊ I6. बरोबर आहे. I6. बघा, यामध्ये हा ॲरो का इंडिकेट करतो? हा करंट I आहे. बरोबर आहे. I1 मीन्स फर्स्ट कंडक्टरमधून फ्लो होणारा करंट. I2, I3, I4, I5, I6 हे आपण एक्झाम्पल कन्सिडर करत आहे. आता बघा, हा ॲरो का इंडिकेट करतो? दिस करंट इज फ्लोईंग टुवर्ड्स दी जंक्शन. बरोबर आहे. हा करंट कुठे फ्लो होत आहे? मीन्स जंक्शनकडे जात आहे. बरोबर आहे. I1. I2 काय आहे? जंक्शनपासून दूर जात आहे. बरोबर आहे. मीन्स इट इज लिव्हिंग द जंक्शन अँड दिस करंट I1 इज कमिंग टुवर्ड्स दी जंक्शन. बरोबर आहे. मीन्स द करंट कमिंग टुवर्ड्स जंक्शन इज इक्वल टू करंट लिव्हिंग द जंक्शन. आणि याची टोटल जी ॲडिशन असते, सम जी आहे, ती काय राहील? तुमची 0 राहील. सो दिस इज किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. बघा, ही डायग्राम परत मी ड्रॉ केलेली आहे. या डायग्रामद्वारे आपण समजून घेऊ किर्चॉफ्सचा फर्स्ट लॉ. बघा, हा करंट I1 आहे. हा ॲरो, हा जंक्शन आहे. हा जंक्शनपासून दूर जात आहे. मीन्स दिस करंट लिव्हिंग द जंक्शन. हा ॲरो बाहेरच्या डायरेक्शनमध्ये दिसत आहे. म्हणून याचे काही साईन कन्व्हेन्शन्स आहेत. बघा, हे समजण्या अगोदर आपण साईन कन्व्हेन्शन्स लक्षात घेऊ. साईन कन्व्हेन्शन्स अतिशय महत्त्वाचे आहे. साईन कन्व्हेन्शनमध्ये बघा, करंट अरायव्हिंग द जंक्शन. फर्स्ट करंट जर जंक्शनकडे येत असेल, मीन्स अरायव्हिंग द जंक्शन. फॉर एक्झाम्पल बघा, I3 हा जो करंट आहे, हा कुठे येते? अरायव्हिंग मीन्स टुवर्ड जंक्शन. करंट अरायव्हिंग द जंक्शन. आर हे काय घ्यायचे? पॉझिटिव्ह. हे काय असतात? पॉझिटिव्ह. जे जंक्शनकडे येणारा करंट जो असेल तो पॉझिटिव्ह असेल आणि जो जंक्शन सोडून जाईल मीन्स लिव्हिंग द जंक्शन, जंक्शनपासून एखादा जो करंट दूर जात असेल, जसे की आता बघा I4 इट इज लिव्हिंग द जंक्शन, सो इट इज निगेटिव्ह. हा काय असेल? निगेटिव्ह. बघा मित्रांनो, हे झाले साईन कन्व्हेन्शन. मोस्ट इम्पॉर्टंट आहे. करंटकडे येणारा मीन्स अरायव्हिंग द जंक्शन करंट, तो करंट कसा असेल? पॉझिटिव्ह. आणि जो लिव्हिंग द जंक्शन तो करंट कसा असेल? निगेटिव्ह. यामध्ये बघा I1 बघा, I1 काय आहे? जंक्शन लिव्ह करत आहे मीन्स लिव्हिंग द जंक्शन, सो I1 इज निगेटिव्ह. I1 कसा असेल? निगेटिव्ह. I2 बघा, सॉरी यामध्ये आपण ठीक आहे. I1 बघा, या ठिकाणी लिव्हिंग द जंक्शन, साईन काय येईल? ॲज पर साईन कन्व्हेन्शन निगेटिव्ह. त्यानंतर I2 बघा, इट इज ऑल्सो ॲरो काय इंडिकेट करत आहे? इट इज लिव्हिंग द जंक्शन, इट इज ऑल्सो निगेटिव्ह. बरोबर आहे. I3 इट इज कमिंग टुवर्ड्स दी जंक्शन, सो इट इज पॉझिटिव्ह. I3. I4 बघा, काय येईल? हा I4 मायनस येईल बिकॉज इट इज लिव्हिंग द जंक्शन. I5 काय येईल? परत प्लस येईल. I6 काय येईल यामध्ये? लिव्हिंग द जंक्शन, हा काय? मायनस. आणि याची टोटल जी सम असते इट इज इक्वल टू किती राहील? 0 राहील. आता यामध्ये आपण कॅल्क्युलेशन करू शकतो. मायनस च्या टर्म्स एका ठिकाणी आणि प्लसच्या टर्म्स आपण एका साईडने घेऊ शकतो आणि ते टोटल काय येईल? ॲन्सर काय येईल? त्यामध्ये 0 येईल. सो फ्रेंड, दिस इज ऑल अबाउट द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. यामध्ये लक्षात एकच ठेवायचं की जो करंट जंक्शनकडे येत आहे मीन्स टुवर्ड जंक्शन तो काय असेल? पॉझिटिव्ह. आणि जो
लिव्हिंग द जंक्शन असेल तो काय असेल निगेटिव्ह. या ॲरोकडे लक्ष द्यायचं बिकॉज यावर बेस आपल्याला न्यूमेरिकल सॉल्व करायचे आहेत. सो दिस इज द किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. या नंतरचं लेक्चर आपण सेकंड व्हिडिओमध्ये बघू, नंतरचा पार्ट. सो थँक्यू व्हेरी मच. तुमच्या काही अडचणी असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. थँक्यू.